नमस्कार. आज आपण फड्डा आणि चटणी करणार आहोत. हे कर्नाटकची स्पेशल डिश आहे आणि खूपच छान लागते आणि तुम्ही पण हे करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी तांदूळ आणि उडदाची डाळ आपण 7 ते 8 तास भिजत घातली होती. ते आता आपण वाटून घ्यायचं आहे. आपल्याला ज्या पाण्यात आपण तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती तेच पाणी आपण मिक्सरमध्ये वाटायला घेणार आहोत. तांदूळ डाळ आपण वाटून घेतलेलं आहे. ते बॅटर आपण ह्या टाईपमध्ये पाहिजे असं. आता यामध्ये आपण 1 चिमूट सोडा घेतलेला आहे. त्या सोड्यामध्ये थोडं पाणी घालून हे आपण या पिठामध्ये आपण घालायचं. आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं. हे रात्रभर आपल्याला उबदार जागेमध्ये फर्मेंट करायला ठेवायचं आहे. हे बॅटर आपण रात्रभर ठेवलं होतं. आता छान फर्मेंट झालं आहे. फटाचा तवा तेल लावून आधी गरम करायचं. फुल गरम करून वाफ वगैरे निघेपर्यंत गरम करून गॅस बंद करायचं. त्याच्यानंतर मग आपण वापरायचं. मग त्याला बरोबर कोटिंग होते आणि त्याच्यानंतर आपला फड्डा वगैरे चिटकत नाही. मग ते थंड करून घ्यायचं. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला करायचं असेल फड्डं त्यावेळेला आपण गॅस पेटवून आणि आपण गरम करून आपण करू शकतो. चटणी करण्यासाठी मिक्सरमध्ये 10-12 लसणीच्या पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्या, खोबरं असं आपण घालणार आहोत. त्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे बासकी डाळीचं पावडर घालतो आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया. आता थोडंसं पाणी घालून आपण ह्याला वाटून घेऊया. चटणीला फोडणी देण्यासाठी 2 टेबलस्पून तेल तापवले आहे. आता आपण राई जिरा घालून घेऊया 1 चमचा. आता आपण कढीपत्ता घालूया. आता हे थंड झाल्यावर आपण खोबऱ्याचं वाटण घालूया यामध्ये. चटणीसाठी आपण दीड नारळ घेतलं होतं ते आता आपण फोडणीमध्ये घालून घेतो आहे. आता मिक्स करायचं फोडणी. आता चटणीमध्ये आपण पाणी घालून घेऊया लागेल तेवढं. आता यात 1 चमचा साखर घालूया आणि लिंबू पिळून घेऊया. आता आपण मिक्स करूया. आता आपली चटणी रेडी झाली आहे. आता फड्डाचा तवा तेल घालून गरम केलेला आहे. आता आपण बॅटर घालूया. आता आपण झाकण घालूया त्याच्यावर. मिनटं झाली आहेत. आता आपण ओपन करून बघूया. आता आपण असं तेल लावूया. आता आपण असं उलटं करूया. असं उलटं करून घेतलेलं आहे. आता बघा किती छान दिसते. मस्त झाले. एका बाजूला एकदम खरपूस झालेला आहे. आता दुसरा बाजू पण आपण करून घ्यायचं. आता आपण गॅस फास्ट ठेवूया म्हणजे ते पटकन होतील. झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. आपले फड्डं आणि चटणी रेडी आहे. ही कर्नाटकची स्पेशल डिश आहे आणि खूपच छान लागते आणि तुम्ही पण हे करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हे फड्डं वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.